मोंटाना हे अमेरिकेचे 41वे राज्य बनले. मोंटाना हे 1889 मध्ये अमेरिकेचे 41वे राज्य बनले. मोंटानाला कोणतेही अधिकृत टोपण नाव नाही. बिग स्काय कंट्री, द ट्रेजर स्टेट आणि द लास्ट बेस्ट प्लेस हे अनधिकृत टोपण नाव आहेत. या राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे, ज्यात पशुपालन आणि धान्य शेतीचा समावेश आहे. विल्यम रॉन्टजेंट यांनी क्ष किरणांचा शोध लावला. विल्यम रॉन्टजेंट यांनी 1895 साली क्ष किरणांचा शोध लावला. विल्यम रॉन्टजेंट यांना डायग्नोस्टिक रेडिओग्राफीचे जनक म्हणून संबोधलं जातं. ते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. जर्मनीतील वुझरबर्ग विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते काम करत होते. विल्यम रॉन्टजेंट त्यांच्या नवीन शोधाला क्ष किरण किंवा अदृश्य प्रकाश असे संबोधले, ज्यामध्ये अज्ञात किंवा एक्स साठी गणितीय पदनाम वापरला गेला. कवी व लेखक माणिक गोडघाटे यांची जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड. कवी व लेखक माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस यांची 1996 साली विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड झाली. माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस हे मराठी कवी होते. वाऱ्याने हलते रान या त्यांच्या ललित लेख संग्रहासाठी त्यांना 2012 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे 5 काव्यसंग्रह आणि 7 ललित लेख संग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या. 2016 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या. काळा पैसा उच्चाटन करणे, भ्रष्टाचार निर्मूलन करणे, दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी बनावट चलनाचा केला जात असलेला गैरवापर थांबवणे ही कारणे नोटा बंद करण्यामागे पंतप्रधानांनी सांगितली. याआधी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 1978 साली नोटबंदी केली होती. खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा जन्म. खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा 1656 साली जन्म. धूमकेतूची कक्षा मोजणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. हॅलेचा धूमकेतू या धूमकेतूचे नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून दिलं गेलं. त्यांच्या अभ्यासामुळे हॅलेचा धूमकेतू हा मानवाला माहीत असलेला पहिला आवर्ती म्हणजे फिरून परत सूर्यमालेत येणारा धूमकेतू ठरला. प्रसिद्ध लेखक, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ पु ल देशपांडे यांचा जन्म. प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि अभिनेते पु ल देशपांडे यांचा 1919 साली जन्म. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे त्यांचं संपूर्ण नाव. त्यांच्या अध्यक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु ल म्हणून ओळखले जातात. संगीत, लेखन, चित्रपट, नाटक आणि साहित्य इत्यादी क्षेत्रात त्यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. त्यांचे चाहते त्यांना मराठी साहित्यातील विनोदाचा बादशाह असेही म्हणतात. भारताचे उपपंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म. भारताचे उपपंतप्रधान, केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा 1927 साली जन्म. 8 नोव्हेंबर 1927 रोजी पाकिस्तानातील कराची येथे त्यांचा जन्म झाला. फाळणीनंतर अडवाणी कुटुंब भारतात आले. अडवाणी हे 4 वेळा राज्यसभेवर तर 5 वेळा लोकसभेवर निवडून आले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात ते देशाचे उपपंतप्रधान होते. फ्रान्सचा राजा 8वा लुई यांचं निधन. फ्रान्सचा राजा 8वा लुई याचं 8 नोव्हेंबर 1226 रोजी निधन. ते 13व्या शतकातील फ्रान्सचे राजा होते. फिलिप पाचव्याचा मुलगा असलेल्या लुईने 1214 पासून लष्करी हालचालींमध्ये भाग घेऊन अनेक लढाया जिंकल्या. 1223 पासून फ्रान्सचा कॅपेटियन राजा, ज्याने आपल्या अल्पशा कारकिर्दीचा बराचसा काळ पोइटो आणि लॅग्वडोकमध्ये शाही सत्ता स्थापन करण्यासाठी घालवला. भारतीय हवाई दल प्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचं निधन. भारतीय हवाई दल प्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे 1960 साली निधन. हे भारतीय लष्करी अधिकारी होते, जे भारतीय वायुसेनेचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ होते. त्यांना भारतीय वायुसेनेचे जनक म्हटलं जातं. 1960 मध्ये टोकियोच्या भेटीवर असताना त्यांचं निधन झालं. भारतीय एअर मार्शल ओमप्रकाश मेहरा यांचं निधन. भारतीय एअर मार्शल ओमप्रकाश मेहरा यांचं 2015 साली निधन. हे भारतीय हवाई दलातील माजी हवाई अधिकारी होते. त्यांनी 1973 ते 1976 पर्यंत हवाई दलाचे प्रमुख म्हणून काम केलं. त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देण्यात आला आहे. ते 1980 ते 1982 पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि 1985 ते 1987 पर्यंत राजस्थानचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं.